मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री रानवाटा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे कैलास मंदिर पाहिला आणि एलोरा केव्ज सगळ्या पाहिला. आणि आज 16 मे माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसानिमित्त विकास भाऊने मला ही सेल्फी स्टिक गिफ्ट दिली आहे. आपण यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बनवतो त्यासाठी. हे बघा, मोठी आहे, खूप मोठी आहे, 6 फूट लांब आहे ती. हे बघा, अजून मोठी होती, मस्त आहे. हे बघा, बरीच मोठी स्टिक आहे. आणि खालचा सुद्धा त्याचा खूप छान बेस आहे. तो पण हे होतो काढता का तो पण. थँक्यू विकास भाऊ, तुम्ही मला वाढदिवसाबद्दल गिफ्ट दिलं. आपण चौघं आलो आज आणि चला आता हे एल्लोरा केव्ज आणि मागं असणारं हे कैलास मंदिर आपण एक्सप्लोर करू. आलोय लेणीच्या जवळ. हे बघा पाठीमागं माझ्या, ही एकच आहे, अजून बरेच आहे. पहिली ही पाहू आपण. एल्लोरा केव्ज म्हणजेच वेरूळच्या ह्या लेणी समूहामध्ये एकूण 34 मोठमोठ्या लेण्या आहेत, ज्याच्यामध्ये 1 ते 12 ह्या बौद्ध लेण्या आहेत. त्यानंतर 13 ते 29 ह्या हिंदू लेण्या आहेत आणि 30 ते 34 ह्या जैन लेण्या आहेत. तर आपण ह्या 3 पार्टमध्ये आता आपला व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये हे कैलास मंदिर ज्याला जागतिक दर्जा भेटलेला आहे, वर्ल्ड हेरिटेज. तर सर्वप्रथम हे आपण आज कव्हर करणार आहोत. हिंदू लेणी म्हणतात त्याला, त्यानंतर बौद्ध लेणी आणि जैन लेणी, अशा आपण एल्लोरा केव्जच्या 3 सिरीज करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैलास मंदिर पाहूया, जे जगातलं 1 नंबरचं आणि अजूनही जगाला पडलेलं कोडं असं हे मंदिर आहे. आपण आता आतमध्ये प्रवेश करून आलो. पूर्णपणे एका दगडामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. एकाच दगडामध्ये, एकाच खडकामध्ये वर्ण खाली बांधलेलं जगातलं एकमेव बांधकाम, आश्चर्य. म्हणजेच हे कैलास मंदिर आहे, जगाला पडलेलं सर्वात मोठं कोडं म्हणायला हरकत नाही. ह्या कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या काळामध्ये झाली असं म्हणतात. त्यांनी याची निर्मिती केली आहे. आणि या लेण्यांच्या 10 क्रमांकाच्या गुहेमध्ये त्याच्या भिंतीवरती राष्ट्रकूट राजाचा तो शिलालेखही आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 753 ते 757च्या काळामधला हा लेख आहे. आणि ही लेणी त्यावेळेस बांधली गेली असावी असा अंदाज आहे. ह्या मंदिराला जागतिक दर्जा मिळण्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट, हे मंदिर वर्ण खाली बांधलेलं आहे. त्यानंतर जेव्हा हे मंदिर बांधलं तेव्हा 20,000 टन दगड बाहेर निघाला असं म्हणतात. आणि त्या काढलेल्या दगडाचे अवशेष आपल्याला आजूबाजूला कुठंच पाहायला भेटत नाही. तर ते नेमके गेले कुठं. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या कैलास मंदिराखाली एक मोठं पुरातन शहर आहे असं म्हणतात, जी 16 नंबरची गुफा आहे. ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. काही कारणामुळे ती बंद ठेवलेली आहे, परंतु म्हणतात त्यामध्ये खाली एक मोठं शहर वसलेलं आहे. आणि त्यानंतर औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता. ते मंदिर नष्ट करण्यासाठी तेव्हा त्यांनी 1000 सैनिकांचा वापर करून 3 वर्ष प्रयत्न करत होता, परंतु त्याला काही यश आलं नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी जोडलेल्या आहेत ह्या मंदिराशी. तर सर्वप्रथम आपण पूर्ण मंदिर पाहूयात. हा बघा स्तंभ उभा, अतिशय उंच, खूप उंच असा स्तंभ आहे हा उभा. हे समोर जे आहे हे रामायण जे घडलेलं आहे, त्या रामायणाचा प्रत्येक क्षण हा समोरच्या ह्या भिंतीमध्ये कोरलेला आहे. आणि सेम पलीकडच्या बाजूच्या भिंतीमध्ये महाभारताचा कोरलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. तर आधी आपण ही एक बाजू पाहूयात. आपलं सायन्स इतक्या पुढं गेलं आहे, पण तरीही अजूनही जगाला पडलेलं हे कोडं असलेलं मंदिर आज पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण पुढं पाहूयात, हे मंदिर आतूनही पाहूयात. हे मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये असणाऱ्या ह्या मूर्त्या पाहून
तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात, कारण त्या इतक्या हुबेहूब आणि इतक्या सुंदर कोरल्या आहेत. हिंदूंचं लेणं म्हणून प्रसिद्ध असलेलं हे कैलास मंदिर आज आपण पाहतोय. ही देवीची बहुतेक मूर्ती आहे, ही अतिशय मोठी अशी. तर चला आतमध्ये वरती जाऊन आपण मुख्य कैलास मंदिर पाहूयात, ज्यामध्ये हे आपल्या पृथ्वीचा सेंटर आहे असं म्हणतात हे मंदिर. आणि इथे असलेलं ते शिवलिंग, तर आपण आता ते पाहूयात वरती जाऊन, आणि वरती असलेली इतर रचना पाहूयात. मंदिर किती वाजता उघडतं, किती वाजता बंद होतं, किती दिवस चालू असतं, ह्या सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. प्लस ह्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तो सुद्धा पहा तुम्ही व्हिडिओ. हे पहा, ह्या मंदिराच्या मंडपामध्ये असलेले हे भव्य दिव्य खांब, आणि प्रत्येक खांबावरती कोरलेली ही कलाकृती, ही तुम्हाला आश्चर्यच करून जाणार. समोरचं जे शिवलिंग आहे कैलास मंदिराचं, तर हे आहे पृथ्वीचं सेंटर. अजून एक गोष्ट आहे की विदेशी संशोधकांना वाटतं की इतकं सुंदर आणि इतकं अद्भुत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात, त्यामुळे हे चमत्काराने अथवा परग्रहवासियांनी बनवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात त्या काळामध्ये म्हणजे 600 ते 800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते ते विज्ञानात अवगत होतं, आणि ते आजच्या काळापेक्षा फार पुढं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन्स असं काही नाही, तर हे आपल्याच लोकांनी बांधलेलं आहे. आतला भाग पाहिला आपण, आता मंदिराचा बाहेरचा भाग मी तुम्हाला, पाठीमागचा भाग तुम्हाला दाखवतो मी.
आजच्या ह्या एल्लोरा केव्ह सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत 13 ते 29 नंबरच्या हिंदूंच्या लेणीचा समूह. ह्या देवीच्या मूर्त्या आहेत आणि त्यांच्या खाली वाहन आहेत. मगाशी तुम्ही रामायणामधला प्रसंग पाहिला आणि ह्या साईडला हा महाभारतामधला संपूर्ण प्रसंग कोरलेला आहे. जशाच्या तसा जसं महाभारत घडलं तसा. आणि हे दशानन म्हणजेच रावणाने जो कैलास पर्वत उचलला होता त्याचा प्रसंग इथे दाखवलेला आहे. त्यांनी कैलास पर्वत उचलताना आणि वरती शंकर पार्वती इतर आणि देवी देवता. हे कैलास मंदिर समोरचं जे वर्ण खाली बांधलेलं आहे. आणि आता संपूर्ण चहूवेड्यावरती आपण आता पाहणार आहोत. ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या भगवान विष्णू आणि पलीकडे भगवान शंकर यांचे अवतार असणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या पाहणार आहोत. तर सुरुवात भगवान विष्णूच्या अवतारापासून तिकडनं ह्या साईडला. तर आपण ह्या एक एक पाहूयात. भगवान विष्णूंनी घेतलेले जे अवतार आहेत त्यांच्या ह्या मूर्त्या आहेत. हे पहा, ही वराह अवताराची मूर्ती. हे खाली भगवान विष्णू झोपलेले आणि वरती जे कमळावरती आहेत ते ब्रह्मा आहेत. हे नरसिंह अवतार. हा नरसिंह अवतार.
ह्या ज्या इथून पुढच्या आहेत त्या भगवान शिवाचे वेगवेगळ्या अवताराच्या आहेत बहुतेक. पाताळामध्ये संपूर्ण एक शहर आहे मी तुम्हाला म्हटलं होतं, तर ते हे आहे आणि हे पूर्णपणे बंद केलेलं आहे कारण इथं बरेच जण गेले ते परत रिटर्न आलेले नाही आहेत, त्यामुळे हे पूर्णपणे आता बंद करून टाकलेलं आहे. तर हा पाताळात जायचा रस्ता आहे असं म्हणतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जगातला एकमेव आश्चर्य असणारं हे मंदिर कैलास मंदिर आपण पाहिलं. हे वर्ण पहा कसं दिसतंय ते. आणि ही एल्लोरा केव्सची ही पहिली सिरीज तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढचं बौद्ध लेणी आणि जैन लेणीची सिरीज मी लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि जय शिवराय मित्रांनो. जास्त तोडफोड नाही करता आली मला.